पंढरपूर मंगळवेढ्याच्या राजकीय पटलावर सध्या एका मोठ्या घडामोडीचे पडघम वाजू लागले आहेत. येणाऱ्या 12 एप्रिल रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भगीरथ भालके आणि पंढरपूरच्या नगराध्यक्षा प्रणिताताई भालके यांचा अधिकृत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश निश्चित झाला असून या सोहळ्यासाठी मोठ्या शक्ती प्रदर्शनाचीही तयारी सुरू झाली आहे. 2021 आणि त्यानंतर 2024च्या निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून आपले नशीब आजमावल्यानंतर भगीरथ भालके यांनी स्थानिक राजकारणात आपली स्वतंत्र चूल मांडलेली होती. स्थानिक आघाडीच्या माध्यमातून त्यांनी निवडणुका लढवलेल्या होत्या आणि त्यानंतर पंढरपूर नगर परिषद आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये स्थानिक आघाड्यांची मोट बांधत त्यांनी आपलं अस्तित्व टिकवून ठेवलं होतं, ज्याचा परिणाम म्हणून प्रणिताताई भालके या थेट जनतेतून नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या. तेव्हापासूनच भालके गट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जवळीकता वाढताना दिसत होती आणि शिंदे गटातील नेत्यांकडून देखील वेळोवेळी तसे संकेतही मिळत होते. मात्र या पक्ष प्रवेशाकडे केवळ सत्ताधारी पक्षात मिळणारे स्थान म्हणून न पाहता 2029च्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर भालके गटासमोरचा मार्ग हा अत्यंत आव्हानात्मक असल्याचं दिसून येतंय. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पंढरपूर मंगळवेढ्याचा हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला बनलाय. आमदार समाधान आवताडे यांच्या रूपाने भाजपने या जागेवर 2 वेळा विजय मिळवत आपलं वर्चस्व प्रस्थापित केलंय. अशा परिस्थितीत आगामी निवडणुकीत भाजप आपली ही जागा शिवसेना शिंदे गटासाठी सोडण्यात सहजासहजी तयार होईल असं सध्या तरी वाटत नाही. राजकीय जाणकारांच्या मते 2029 मध्येही शिवसेना आणि भाजप ही महायुती म्हणूनच निवडणुकीला सामोरे जातील. अमित शहांच्या रणनीतीसमोर जाऊन एकनाथ शिंदे हे महायुतीतून बाहेर पडण्याची किंवा जागा वाटपावरून टोकाची भूमिका घेण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हा मतदारसंघ महायुतीमध्ये भाजपकडेच राहण्याची दाट शक्यता असून तसं झाल्यास शिवसेना आपल्या कोटातून भगीरथ भालकेंना उमेदवारी कशी देणार हा कळीचा प्रश्न सध्या पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात चर्चेला जातोय. सत्ता मिळवण्यासाठी केलेला हा प्रवेश भालकेंना आमदारकीच्या उंबरठ्यापर्यंत नेणार की त्यांच्यासाठी ही नवी राजकीय अडचण ठरणार हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.